नमस्कार. आजच्या फेलोशिप ऑफ द फ्लूटमध्ये तुमचं सगळ्यांचं मी स्वागत करते. आज आपण गीतेचा 3रा अध्याय कर्मयोग जो आहे त्याच्यावरचं निरूपण पुढे नेणार आहोत. नुकताच गुढीपाडवा होऊन गेला. सगळ्यांना गुढीपाडव्याच्या सुद्धा हार्दिक शुभेच्छा. आणि आजच्या आपल्या टॉपिकचं नाव ऑलरेडी आपण म्हणलंय, व्हॉट इज इन इट फॉर मी. सो कर्मयोग थोडीशी उजळणी करूया की कृष्णाने कर्मयोगामध्ये असं सांगितलं, लोकेस्मिन् विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनाम. कृष्णाने असं सांगितलं की तुमची निष्ठा, तुमचा मार्ग कुठलाही असू देत, तो निष्ठेने, तो निश्चयाने आचरण करत राहणे हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि जर तुम्ही कर्मयोगाचं पालन करणार असाल, जर का तुम्हाला ट्रू कर्मयोगी व्हायचं असेल, तर सगळ्यात पहिली सुरुवात कशाने व्हायला पाहिजे, तर काहीतरी नियम करा, निश्चय करा, साधा सरळ सिंपल करा, परंतु अनवेवरिंग किंवा दृढ निश्चय करा. त्यानंतर ज्या आपल्या ड्युटीज आहेत, या नियमासोबत आपल्या ड्युटीज पण आपल्याला पाळायच्या आहेत. सो पहिली ड्युटी, पहिलं आपलं मनुष्याचं कर्तव्य आहे पर्यावरणाविषयी आस्था, पर्यावरणाविषयी आदर आणि पर्यावरणाचं संगोपन, म्हणजे पर्यावरणाची जपणूक. दुसरं माणसाचं कर्तव्य जे आहे ते असं आहे की आपला संसार करताना, आपला व्यवसाय करताना, आपलं सोशल वर्क करताना कुठेही नाराज न होता, निराश न होता करायला पाहिजे. म्हणजे कुठलंही कर्म करताना, जे सांसारिक असेल, प्रोफेशनल असेल, सोशल असेल, तर कर्म करणं हे माझं आहे हे ओळखा. त्याचसोबत रिवॉर्ड्स हे माझं नाही हे सुद्धा ओळखा. ही दुसरी ड्युटी आहे मनुष्याची. आणि हे करत असताना आपोआप तुमच्याबद्दल लोकांमध्ये आदर निर्माण होतो. कट कट झालेला वाटतं. तुमच्याबद्दल लोकांना हा, असं आवाज वाटतं की या म्हणजे व्यक्तीचं वागणं हा. करेक्ट आहे, सो आपण हिला फॉलो करायला हवं. सो तुम्ही इन्फ्लुएन्सर बनता, तुम्ही नेते बनता, तुम्ही लीडर बनता. आणि मग लीडर झाल्यावर सुद्धा मनुष्याने सावध राहायला पाहिजे. आणि मग पुढचा जो श्लोक आहे, म्हणजे लास्ट आपण जो श्लोक पाहिला गीतेतला, तो असा होता, यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. इन्फ्लुएन्सर्सचा इन्फ्लुअन्स ज्यांच्यावर पडतो ते त्याला फॉलो करतात. मग पुढे म्हणजे ग्रेट इन्फ्लुएन्सर जर का आपल्याला व्हायचं असेल आणि आपल्याला कर्मयोगाच्या मार्गावर चालायचं असेल, तर पुढचा जो श्लोक आहे भगवद्गीतेतला, श्लोक नंबर आहे 22. तो असा आहे, श्रीकृष्ण तिचं म्हणतात पण नाव अर्जुनाला, बघतोय न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन नानवाप्तमवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि. इन्फ्लुएन्सर जो असतो त्याने सावध व्हायला पाहिजे, कारण त्याच्यावर जबाबदारी आहे इतरांना चांगला उदाहरण, चांगलं एक्झाम्पल सेट करण्याची. म्हणजे ह्या श्लोकाचा ऍक्च्युली अर्थ असा आहे की कृष्ण म्हणतोय की मला काहीच कर्तव्य उरलं नाहीये, माझं काहीच कर्म करायचं उरलं नाहीये, तरी पण मी सगळी कर्म करतो. सो मुळात असं आहे की सगळे दैवी अवतार, श्रीराम, श्रीकृष्ण आणि इतरही अनेक दैवी अवतार, सब ऑल इन्कारनेशन्स, त्या सगळ्यांनी आपल्या ड्युटीज, आपल्या रिस्पॉन्सिबिलिटीज, आपल्या कमिटमेंट्स या निभावल्या. खरं तर यांना जन्म झाल्या दिवसापासून त्यांचं सगळं सेट होतं. त्यांना गरज नव्हती मुळीच
काही संसार चालवण्याची, पैसा कमवण्याची, स्वतःला प्रूव्ह करण्याची. परंतु त्यांनी आपल्या ड्युटीज, आपल्या रिस्पॉन्सिबिलिटीज निभावल्या. कारण तसं नाही केलं, तर आज आपल्याला म्हणजे याच्या विपरीत, याच्या कॉन्ट्ररी टू धिस आज आपल्याला सीन काय दिसतो, की सगळे जण, प्रत्येक मनुष्य केवळ लाईफ एन्जॉय करतोय आणि एन्जॉय करत असताना व्हॅल्यूज, रिस्पॉन्सिबिलिटीज, ड्युटीज यांना कुठेच स्थान नाहीये. There is no place for values is what we see in the scene today. आणि म्हणूनच म्हणजे पुढचा जो श्लोक आहे तो असा आहे, यदि न वर्तेय जातु कर्मण्य तंद्रितः मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. कर्मयोगी माणसाने हे लक्षात ठेवलं पाहिजे, सावध राहायला पाहिजे, की मी जसं वागणार आहे तसं माझे फॉलोअर्स, माझे मुलं, माझ्या मुली, संपूर्ण जनरेशन किंवा आपल्या सोबतचे सुद्धा मला बघतायत आणि ते मला फॉलो करणार आहेत. सो आय नीड टू बी व्हेरी रिस्पॉन्सिबल. कारण जर का इन्फ्लुएन्सरने रिस्पॉन्सिबल बिहेवियर केलं नाही, त्याने कर्मयोग हा रिस्पॉन्सिबली पाळला नाही, तर काय होतं समाजामध्ये? पुढचा श्लोक आहे, उत्सीदेयुरिमे लोकान कुर्यां कर्मचेदहं संकरस्य च कर्तास्यामुपहन्यामि महाप्रजाः. मुपहन्या म्हणजे विनाशाकडे जाणारी प्रजा. जर का इन्फ्लुएन्सर्सनी फक्त असं म्हणणं, की सगळे लोक, सगळी जनरेशन ही ऱ्हासाकडे चाललेली आहे, काही व्हॅल्यूज उरलेल्या नाहीयेत, असं म्हणून रिस्पॉन्सिबिलिटी सोडून देणे किंवा रिस्पॉन्सिबिलिटीतून अंग काढून घेणे हा कर्मयोग नाहीये. बिकॉज ॲज अन इन्फ्लुएन्सर तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, की तुम्ही तुमच्या ड्युटीज, तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीज, कमिटमेंट्स या निभावत राहिलं पाहिजे. अन्यथा असे सीन्स आपल्याला दिसतात. जसं एक गेट टुगेदरमध्ये मी गेलेले, फॅमिलीचं गेट टुगेदर होतं. त्याच्यामध्ये सगळे लोक होते, म्हणजे सगळ्या वयाची लोकं होती. म्हणजे जेन झी होते, जेन अल्फा होते, बूमर्स होते म्हणजे अगदीच मागचे, त्यानंतर जेन एक्स होते, मिलेनियल्स होते. सगळ्या जनरेशन्स त्या फॅमिलीमध्ये होत्या गेट टुगेदरमध्ये. आणि ॲक्चुअली मी जे बघितलं ते असं होतं, की खुर्च्या, सोफा जे होते ना, त्याच्यावरती सगळे असे यंगस्टर्स बसलेले होते. आणि एक 75 वर्षाचे आजोबा तिथे आले, तर त्यांना उठून कुणीही जागासुद्धा ऑफर केली नाही. आणि कारण जर पाहिलं आपण, तर असं होतं, की ते लेट आले, सो तो त्यांचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे मनुष्य समाज आज आपण बघितलं तर इतरांचा आदर करणे, वयाचा आदर करणे, ज्ञानाचा आदर करणे हे लुप्त झालेलं आहे. हे दिसत नाही आजकाल मुळीचच. फक्त मनुष्य कशामध्ये गुंतलेला आहे किंवा कशाची आसक्ती मनुष्याला आहे किंवा कसं काय जोपासतो मनुष्य? केवळ स्वतःचा इगो, स्वतःचा अहंकार आणि स्वतःच्या इच्छा. दॅट इज ऑल मनुष्य इज डूइंग. आणि मग पुढचा श्लोक आहे तो असा आहे, की सक्तः कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत कुर्याद् विद्वांस तथा सक्तश्च लोकसंग्रहम्. जे लोक असे अ, वागतायत, की ज्यांना कुणाचाही आदर नाहीये, ज्ञानाचा आदर नाहीये, असे आसक्त लोक आहेत. सक्तः कुर्याद् सक्ता कर्मण्य विद्वांसो. ती लोकं त्यांची त्यांची कर्म करतायत. ते कर्मयोगी नाहीयेत पण. परंतु जो रिस्पॉन्सिबल कर्मयोगी आहे, जो ट्रू कर्मयोगी आहे, त्याने काय करायला पाहिजे? तर त्याने आपल्या अ, आचरणातून किंवा आपल्या वागण्यातूनच एक एक्झाम्पल निर्माण करायला पाहिजे, सो दॅट अदर्स कॅन फॉलो इट. हे फार गरजेचं आहे. आपल्या ॲक्शन्समध्ये त्याने काम करायला पाहिजे. कर्मयोग आहे हा. हा ज्ञानयोग नाहीये. कर्मयोगामध्ये आपल्या ॲक्शन्समधनं आपण
इतरांना जाणीव करून देणं, इतरांना अवेअर करणं, हे जर का करू शकलो, तर तो खरा कर्मयोगाकडे जाणारा रस्ता आहे. असंच एका कॉन्फरन्समध्ये मी बघितलं, की एक सेशन चालू होतं. एक स्पीकर बोलत होता. ऑडियन्समध्ये काही जण मोबाईल स्क्रोल करत होते. काही जण झोपले होते. अं, काही जण चहा वगैरे पीत होते. 2 सीनियर डॉक्टर्स त्यातल्या त्यात जरा, ते एकमेकांशी काहीतरी बोलत होते. तर त्यांचा थोडा आवाज आला. तर त्या क्षणी तो स्पीकर जो होता, तो असं काहीतरी बोलला, की त्यांना अपमान वाटावा त्या सीनियर डॉक्टर्सना. पण ह्यामुळे काय झालं, की जी जनता होती, म्हणजे सगळा ऑडियन्स होता, त्याला काहीही ज्ञान मिळालं नाही. ते अवेअर झालेच नाहीत, की एक्झॅक्टली काय करायला हवं. बिकॉज दे केप्ट ऑन स्क्रॉलिंग, दे केप्ट ऑन स्लीपिंग आणि उलट त्यांना गॉसिपसाठी एक विषय मिळाला, एक किस्सा मिळाला. दॅट इस ऑल हॅपन्ड. पण त्या कॉन्फरन्समध्ये काही जण अवेअर होते. ऑफ कोर्स जे संयोजक होते, जे ऑर्गनायझर्स होते, त्यातले काही जण अवेअर होते आणि त्यांनी तो सीन डॅमेज कंट्रोल त्या सीनचा केला. आणि असा जो अवेअर, असा जो सतर्क कर्मयोगी आहे, त्याने काय करायला पाहिजे? त्याने पण सावध राहायला पाहिजे. म्हणजे आपण एक पुढच्या लेव्हलला गेलोय आता, तर त्याने काय करायला पाहिजे? तर पुढचा श्लोक आहे, "न बुद्धिभेदे जनयेद ज्ञानां कर्मसंगिनां, जोषयेत सर्व कर्माणि विद्वान युक्तः समाचरन्." जो अवेअर आहे, जो ज्ञानी आहे, कर्मयोगी, त्याने इतरांना ज्ञान देणे, म्हणजे अपग्रेड करणे इतरांना. काय ट्रुथ आहे, काय पॉलिसीज आहेत, हे बोलून सांगू नये, इज व्हॉट भगवद्गीता इज सेइंग. त्याने काय करायला पाहिजे, तर त्याने हे समजायला पाहिजे, की मी माझं कर्म करत राहतो. प्रत्येकाला आपापल्या कर्मातून हा अनुभव येणं, हा अवेअरनेस येणं हे गरजेचं आहे आणि तसा आला तरच मनुष्य सावध होतो. म्हणजे ज्ञानी माणसाला सुद्धा अवेअर, सावध राहायला पाहिजे, की मी खूप इगोटिस्टिक होतोय का? मी इतरांना सतत उपदेश करतोय का? तुझं कसं चुकतंय? तुझं कसं तू बरोबर करायला पाहिजे? हे ज्ञानी माणसाने करायला पाहिजे. म्हणजे ह्या श्लोकाचा ॲक्चुअली अर्थ असा आहे, की व्हॅल्यूज डू एक्झिस्ट. त्यांना काहीतरी अर्थ आहे, त्यांना काहीतरी मीनिंग आहे, ही संकल्पना आणि व्हॅल्यूज या काहीच कामाच्या नाहीयेत. ही संकल्पना, या दोन्हीही अंधश्रद्धा आहेत. दीज आर बोथ बिलीव्हज. कारण की व्हॅल्यूज या स्वयंसिद्ध आहेत. मग व्हॅल्यूज स्वयंसिद्ध आहेत म्हणजे काय? तर प्रत्येक माणसाने आचरण करताना त्याला हे कळतं, की ह्या व्हॅल्यूज फॉलो केल्यानंतरच आपण इन्फ्लुएन्सर होऊ शकतो. नंतरच आपण ज्ञानी होऊ शकतो. नंतर आपण अवेअर होऊ शकतो. एक छोटीशी गोष्ट सांगते. जर का ज्ञानी माणसाने किंवा जो कर्मयोगी आहे, ट्रू कर्मयोगी आहे, त्याने जर का अहंकाराला ओळखलं नाही, तो त्याला बळी पडला, तर कशी अवस्था होते? तर महाभारतातली एक गोष्ट आहे. अ, आपल्या सगळ्यांना माहिती आहेत पात्र महाभारतातली. तर त्याच्यामध्ये द्रोणाचार्य जे कौरवांचे आणि पांडवांचे गुरु होते, ते आणि द्रुपद राजा यांची ही गोष्ट आहे. सुरुवात तिथून होते म्हणजे. तर द्रुपद राजा आणि द्रोणाचार्य हे एकाच गुरुकुलमध्ये शिकत होते. आणि हे शिकत असताना द्रोणाचार्य खूपच हुशार होते. अतिशय त्यांचं ग्रास्पिंग पॉवर चांगली होती. त्या मानाने द्रुपद राजाला त्यांनी बऱ्याच वेळा हेल्प केली. त्याचं त्या मानाने कमी होती ग्रास्पिंग पॉवर. त्याने बऱ्याच वेळा द्रुपद राजाला हेल्प पण केली गुरुकुलामध्ये. आणि त्यांची घट्ट मैत्री होती. म्हणजे मैत्रीमध्ये असं काही सेल्फिशनेस वगैरे नसतो. परंतु आपली कृतज्ञता दाखवावी यासाठी द्रुपद राजाने द्रोणाला त्यावेळी सांगितलं, की "मी ज्यावेळी राजा होईल, त्यावेळी माझ्या राज्यातलं अर्ध राज्य मी तुला देईन. तू माझा खूप जवळचा मित्र आहेस." असं. त्यानंतर ते दोघेही आपापल्या रस्त्याला लागले अनेक वर्ष. एकदा असं झालं, की द्रोणाचार्य
आपल्या मुलाला अश्वत्थाम्याला त्यांनी दारिद्र्यामध्ये बघवत नव्हतं त्यांना. म्हणजे एकदा असं झालं, की कोणीतरी त्याला चिडवत होतं आणि अश्वत्थाम्याने हट्ट धरला, की मला दूध प्यायचंय आणि त्यांच्याकडे दूध नव्हतं म्हणून त्यांनी तांदळाच्या पिठामध्ये पाणी घालून ते दूध म्हणून अश्वत्थाम्याला प्यायला दिलं. तेव्हा ते खूप व्यथित झाले आणि त्यांनी ठरवलं, की त्यांना आठवण झाली, की आपल्याला जे वचन दिलं होतं, तो माझा मित्र आज राजा झाला आहे. मी त्याला भेटतो आणि माझा राज्यावरचा अधिकार मी मागतो. म्हणून ते द्रुपद राजाला भेटायला गेले. त्यावेळी द्रुपद राजाने त्यांना ओळख दाखवली नाही आणि द्रुपद राजा काय म्हणला, की "ओके, तुला काय प्रॉब्लेम? तुझ्या मुलाला दूध मिळत नाही ना?" म्हणून त्याने त्याला काहीतरी 10-12 म्हशी दिल्या. आणि ओळखही दाखवली नाही. तो म्हणला, "हे शक्यच नाहीये, की एक राजा आणि एक साधा गरीब ब्राह्मण यांची मैत्री असूच शकत नाही. तू असे काहीतरी क्लेम्स करू नको." ते त्यांच्या हृदयामध्ये अतिशय सल बसला द्रोणाचार्यांच्या. पुढे कालांतराने ते कौरवांना आणि पांडवांना शिकवण्यासाठी त्यांची नियुक्ती झाली ॲज अ रॉयल टीचर म्हणून. आणि हे करत असताना द्रोणाचार्यांनी अर्जुनाला त्यांचा उत्तराधिकारी किंवा त्यांना सगळ्यात चांगला शिष्य म्हणून अर्जुनाची निवड केली. म्हणजे त्यांच्याकडे ऑप्शन्स होते. त्यांचा स्वतःचा मुलगा होता जयद्रथ, सॉरी जयद्रथ नाही, अश्वत्थामा. त्यानंतर कर्ण होता. त्यानंतर एकलव्य होता. परंतु त्यांनी मनामध्ये असा विचार केला, की अर्जुनाकडे स्किल सेट तर आहे आणि तो राजाचा मुलगा आहे, ऑलरेडी राजपुत्र आहे. त्यामुळे मला जे साधायचं आहे, त्यासाठी अर्जुन इज द बेस्ट पर्सन. त्याच्यावरती मी निश्चितपणे अवलंबून राहू शकतो, माझा रिव्हेंज घेण्यासाठी, माझा सूड घेण्यासाठी. आणि मग ज्यावेळी अर्जुन ग्रॅज्युएट झाला किंवा त्याचं शिक्षण पूर्ण झालं, त्यावेळी गुरुदक्षिणा म्हणून त्यांनी अर्जुनाकडे द्रुपदाला बंदी बनवून आणण्याची गुरुदक्षिणा मागितली. अर्जुनाने ते केलं, त्यांना राज्य मिळालं. परंतु हे जे गुरु आहेत द्रोणाचार्य, यांना सुद्धा कुठेतरी असं होतं, की मला माझा रिव्हेंज घ्यायचा आहे, मला माझा सूड घ्यायचा आहे. सो प्रत्येक ॲक्शनमध्ये त्यांच्या कुठेतरी इगो होता, कुठेतरी इच्छा होती. आणि म्हणूनच त्यांचे जे शिष्य होते, दुर्योधन सुद्धा त्यांचा शिष्य होता आणि अर्जुन सुद्धा त्यांचा शिष्य होता. आणि मग अर्जुनाने आणि दुर्योधनाने व्हॉट इस इन इट फॉर मी हे बघितलं. मी द्रोणाचार्यांकडे शिकतो आहे. मला काय यातनं मिळणार आहे? सगळ्यांना फायदा हवा असतो. अर्जुनाने असं बघितलं, की मटेरिअलिस्टिक मॅनरमध्ये मला उत्तम शस्त्रकला, उत्तम स्किल सेट प्राप्त होणार आहे. हे त्याने पाहिलं. पण त्याच सोबत त्या मार्गावरती चालताना त्याने द्रोणाचार्यांची जी सेवा केली, त्यांच्याकडनं जे शिक्षण घेतलं, ते घेताना त्याने अतिशय निष्ठेने घेतलं आणि म्हणून कर्म मार्गावरती चालत असताना त्याला हेही जाणवलं, की माझ्याकडे बुद्धी आहे, माझ्याकडे ग्रास्पिंग पॉवर आहे, परंतु मी जी साधना करतोय, म्हणजे मी जे स्वतःला डेव्हलप करतोय ॲज अ आर्चर म्हणून, त्यामध्ये प्रत्येक वेळी, प्रत्येक क्षणी मला कृष्ण जो आहे, त्याचं असणं, त्याच्याशी भक्ती असणं किंवा त्याच्यावरती श्रद्धा असणं, हे मला प्रत्येक क्षणी एक विश्वास देतंय, एक प्रकारची साथ देतंय, सो दॅट आय कॅन रिमेन मोटिव्हेशनल आणि उद्या मी आजपेक्षा चांगलं करू शकेल असं. हे त्याने घेतलं. व्हेअरएज दुर्योधनाने काय केलं, की त्याचा तर स्वार्थ होताच, की त्याला इतक्या चांगल्या गुरूकडनं शिकायला मिळतंय. युद्धकलेमध्ये तो सुद्धा अतिशय प्रवीण होता. म्हणजे गदेमध्ये त्याचं कौशल्य होतं. परंतु त्याने कुठेतरी अ, जरी द्रोणाचार्य सांगत असले, की तुम्ही मन एकाग्र करा, मन एकाग्र करण्यासाठी ध्यान करा, कुठेतरी शरण जा दैवी शक्तीला, तरी सुद्धा त्याला कुठेतरी हे जाणवलंच नाही, की या सगळ्यामध्ये मला कृष्णाची, मला ब्रह्मांडाची साथ आहे टू ग्रो माय सेल्फ. आणि म्हणूनच
अर्जुन हे युद्ध म्हणजे आपण कितीही अर्जुनाला म्हणलं की तो कायमच कृष्णाच्या पाठी त्याने सहारा घेतला, तरी सुद्धा शेवटी युद्ध अर्जुन जिंकला, जे मोठं युद्ध होतं ते. वेळेस दुर्योधनाने कायम शकुनीची म्हणजे त्याला कायम असं वाटत गेलं की नाही जे सक्सेसचे मीन्स आहेत ना, ते जसं द्रोणाचार्यांनी वापरले तसे मी पण वापरायला पाहिजे. माझा फायदा फक्त बघायला पाहिजे. आणि म्हणून त्याने शकुनीची साथ घेतली. म्हणजे कुठेतरी शॉर्टकट्स, कुठेतरी तात्पुरते फायदे जे आहेत, ते बघून त्याने आपले डिसिजन्स घेतले. आणि शेवटी मोठं युद्ध जे होतं, ते तो हरला, तो जिंकला नाही. बघा ह्यावेळी सुद्धा म्हणजे कृष्णाने किती कृष्ण कर्मयोगी होता, की त्याने अशा अर्जुनाला आणि अशा दुर्योधनाला सुद्धा चॉईस दिला, चान्स दिला टू अंडरस्टँड. त्याने दुर्योधनाला चॉईस दिला, की मी निशस्त्र तुझ्यासोबत येऊ शकतो किंवा माझी चतुरंग सेना, माझी शस्त्रसज्ज सेना. तेव्हा सुद्धा दुर्योधनाने कृष्णाची साथ स्वीकारली नाही, निवड केली नाही. त्याने तात्पुरते बेनिफिट देणारी जी मीन्स आहे, सेनेची साथ त्याने निवडली. आणि ज्यावेळी असं होतं, म्हणजे अर्जुनाने व्हॉट इज इन इट फॉर मी बघताना त्याने आपला मटेरियल सक्सेस पण पाहिला आणि सॅटिस्फॅक्शन पण पाहिलं. श्रद्धा पण पाहिली. व्हेअरएज दुर्योधनाने केवळ मटेरियल सक्सेस एवढंच पाहिलं. आणि म्हणून त्याची स्पिरिच्युअल ग्रोथ सुद्धा होऊ शकली नाही. बिकॉज कर्मयोगामध्ये सुद्धा पुढे जाऊन आपल्याला काय करायचंय, तर स्पिरिच्युअलिटी आपली डेव्हलप करणं आहे. आणि म्हणून गीतेचा पुढचा श्लोक जो आहे तो असा आहे की प्रकृते क्रियमाणानि गुणे कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ता हमिति मन्यते. म्हणजे काय, तर ज्यावेळी कर्मयोगी एका पर्टिक्युलर स्पिरिच्युअल लेवलला पोहोचतो, जो ऑलरेडी अवेअर आहे तो स्पिरिच्युअल लेवलला पोहोचू शकतो. फर्स्ट ऑफ ऑल तिथे पोहोचल्यानंतर त्याला कळायला लागतं की इतर मनुष्य जे वागतायत ते कशामुळे वागतायत, तर कुठलाही मनुष्य हा आपल्या प्रकृतीमध्ये जे गुण आहेत सत्व, रज आणि तम याप्रमाणे वागत असतात. सत्व, रज, तम म्हणजे काय, तर आपण ज्याला सेल्फिशनेस म्हणू, त्याच्यामध्ये जर का आपण वर्गीकरण करताना पाहिलं तर सेल्फलेस म्हणजे सत्वगुण, सेल्फिश म्हणजे रजोगुण आणि अति सेल्फिशनेस म्हणजे तमोगुण आहे. उदाहरणार्थ म्हणजे निस्वार्थ, स्वार्थ आणि अतिस्वार्थ असं पण म्हणू शकतो. किंवा अजून एक उदाहरण म्हणून आपण असं म्हणू शकतो, की समजा एखादी रेसिपी आपण बनवतोय. तर जो ज्याला फक्त इंटरेस्ट ते खाण्यामध्ये आहे, त्याच्या चवीमध्ये आहे, तो तमोगुणी असेल. तो अति सेल्फिश आहे. रजोगुणी मनुष्य काय करतो, की त्याला चवीत पण इंटरेस्ट आहे, खाण्यात पण इंटरेस्ट आहे, पण त्याला हेही कुठेतरी अवेअर होतो तो, की अरे हे करताना मी काहीतरी नवीन शिकलो बरं का. हे काहीतरी प्रोसेस करताना कसं करायचं, आधी काय टाकायचं, नंतर काय टाकायचं ते मी शिकलो. तो रजोगुणी. आणि सत्वगुणी कोण, की ज्याला हे कळतं, की ठीक आहे खाणे-पिणे होत राहतं. अनेक डिशेस आपण रोज खातो. परंतु हे करत असताना मला असं कळलं, की याला 5 मिनिटं थांबायला लागतं. सो मला संयम बाळगायला पाहिजे अंगामध्ये. यासाठी असं करायला लागतं, सगळ्यांच्या चवींचा विचार करावा लागतो. मला बॅलन्स मॅनरमध्ये काहीतरी मसाला घालावा लागतो. हे ज्याला म्हणजे जो आपली इंटरनल प्रोग्रेस बघतो कुठल्याही कर्मामध्ये, तो सत्वगुणी समजावा कर्मयोगामध्ये. ओके. आणि पुढचा जो श्लोक आहे तो असाच आहे. तत्त्ववित्तु महाबाहो गुणकर्म विभागयोः गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते. म्हणजे जो अवेअर आहे कर्मयोगी त्याला हे कळतं, की मनुष्य जेव्हा आसक्त होतो यातल्या रजोगुण, तमोगुण किंवा सत्वगुणांमध्ये, ज्या गुणाशी त्याची आसक्ती जास्त आहे, ज्या गुणाचं प्राबल्य जास्त आहे, त्याच्याप्रमाणे त्याच्या ॲक्शन्स घडतात. सो मी जर का सत्वगुणी असेल, तर मी त्याचं क्रेडिट घेण्याची गरजच नाहीये, बिकॉज मी सत्वगुणी आहे, बिकॉज ते मला देवाने दिलेलं अवेअरनेस आहे.
मी ध्यान करतो बिकॉज मला कुठेतरी एक माझ्यावरती आशीर्वाद आहे, कृपा आहे ब्रह्मांडाची की मी करेक्ट मार्गावरती आहे. हे ओळखणं हे अतिशय गरजेचं आहे एका कर्मयोगासाठी. आणि हे ओळखल्यानंतर म्हणजे आपण जे म्हणतो की अतिस्वार्थी मनुष्य अ, अ, गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते. सज्जते म्हणजे अगेन आसक्ती. ओके. सो आसक्तीमध्ये जो आहे इगोच्या, अहंकाराच्या, इच्छांच्या केवळ तो मनुष्य अवेअरनेसकडे जाण्यासाठी त्याची प्रगती स्लो असते. आणि मग पुढचा जो श्लोक आहे तो असा आहे गीतेचा, प्रकृतेर्गुणसम्मूढास् सज्जन्ते गुणकर्मसु तान् कृत्स्नविदो मंदान् कृत्स्नभिन्न विचालयेत. तान् कृत्स्नविदो मंदान् म्हणजे ज्याला ओळखायला येत नाही, ज्याचा अवेअरनेस कमी आहे, जो तामसी गुणांनी भरलेला आहे, त्यामुळे त्याची कर्म करेक्ट होत नाही किंवा तो लवकर अवेअर होऊ शकत नाहीये. हे खऱ्या कर्मयोगाला कळू शकतं आणि म्हणूनच पुढचा जो श्लोक आहे तो असा आहे, मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्य अध्यात्मचेतसा निराशीर्निर्ममो भूत्वा मुक्त युध्यस्व विगतज्वरः. म्हणूनच जो ट्रू कर्मयोगी आहे त्याने काय करायला पाहिजे? त्याने इतरांना शिकवण्यापेक्षा हे समजलं पाहिजे, की माझ्याकडे जर का सत्वगुण आहे, माझ्याकडे जर का अवेअरनेस आहे, माझ्याकडे जर का ज्ञान आहे आणि माझ्याकडे हे सुद्धा अवेअरनेस आहे, की प्रत्येक क्षणी मला कृष्ण सख्याची साथ आहे. तर मी हळू याचा उपयोग माझी स्पिरिच्युअल लेव्हल अजून उंचावण्याकडे करायला पाहिजे. रादर दॅन इतरांना समजावत बसणे, इतर कसे वाईट आहेत, इतर कसे चुकीचे आहेत, हे अॅनलाईज करण्यामध्ये मी वेळ घालवायला नको. आय शुड लुक ॲट माय ओन स्पिरिच्युअल प्रोग्रेस. हे त्याने बघायला पाहिजे. आणि हे तो करू शकतो. कधी? जेव्हाही त्याला कळेल युद्धस्व विगतज्वरः म्हणजे मला युद्ध करायचंय, यासाठी कंटिन्युअस युद्ध करायचं आहे. विगतज्वरः म्हणजे ज्वर कसा येतो, की कंटिन्युअस तुम्हाला फीव्हर असेल, तर तुम्हाला कंटिन्युअस फाईट करायला पाहिजे फीव्हरशी. सो मला हे फाईट कशाशी करायची आहे, तर माझ्या इगोशी, माझ्या इच्छांशी, माझी सुख आणि दुःख जी आहे, ज्याच्यामध्ये मी अडकून पडलेलो आहे, माझी जी आसक्ती आहे, त्याच्याशी मला सतत फाईट करायचं आहे. हे एका ट्रू कर्मयोगाचं लक्षण आहे. एक छोटीशी गोष्ट सांगते मी. एक जंगल होतं. तिथलं लाकूड अतिशय उत्तम होतं बांधकामासाठी, सगळ्याचसाठी वगैरे. आणि तिथे माकडांची वस्ती होती. आणि जो माकडांचा राजा होता, तो अतिशय प्रजेचा विचार करणारा होता. ड्युटी, रिस्पॉन्सिबिलिटीज फॉलो करणारा होता. पण त्याचा एक कझिन होता, जो कायम याच्यावरती जेलस असायचा. शत्रू होता तो ह्या राजाचा. अशा या जंगलामध्ये साहजिकच माणसाला ज्यावेळी कळलं, की इथे अतिशय उपयुक्त लाकूड उपलब्ध आहे, मनुष्य तिथे पोहोचला. मनुष्य राजा तिथे पोहोचला. आणि मनुष्य ज्यावेळी येताना पाहिला, त्यावेळी माकड राजाने आपल्या प्रजेला सांगितलं, की हे लोक फक्त लाकूड नाही घेणार. हे लोक हळू आपल्याला पण संपवणार आहेत. त्यामुळे आपण लवकरात लवकर हा प्रदेश सोडून आपल्याला क्लिफ चढून खूप लांब जाऊन आपल्याला परत रिलोकेट व्हायला लागणार आहे. आणि असं म्हणून तो आपल्या प्रजेला घेऊन सुद्धा गेला. परंतु तो शत्रू जो होता, त्याने काही लोकांना सांगितलं, की "नाही, नाही, आपण कशाला निघून जायचं? उलट आपण इथे राहिलो, तर आपल्याला हा मनुष्य जो आहे, तो आपल्याला काहीतरी खायला-प्यायला पण रोज देत राहील. आपल्याला हंटिंग करायची गरज नाही. अन्नासाठी इकडे-तिकडे जाण्याची गरज नाही." सो काही जण या सोबत थांबली इकडेच. त्यांनी त्या शत्रूने मनुष्याशी पण संधान बांधलं. त्याला सांगितलं, की "आम्ही तुमची हेल्प करू. कुठे चांगली लाकडं आहे ते दाखवू. तुम्ही आमची खाण्यापिण्याची व्यवस्था करा." मनुष्य हो बोलला.
सो काही दिवस त्यांचे एकदम सुखात गेले. या काळामध्ये जो माकड राजा होता, त्याने आपल्या सगळ्या प्रजेला रिलोकेट केलं आणि जी लोकं राहिली होती परत, त्यांच्यासाठी त्यांना घेऊन जाण्यासाठी तो परत आला. त्याला काळजी होती म्हणून. पण तो ज्यावेळी परत आला, त्यावेळी त्याने काय पाहिलं, तर त्याची सगळी उरलेली प्रजा आणि तो शत्रू माकड सुद्धा जो होता, त्याला माणसाने मारून टाकलं होतं. बिकॉज त्यांना अन्न हवं होतं, जे तिथे मिळत नव्हतं. त्यांनी त्यालाही मारून टाकलं होतं. आणि मग हा राजा ज्यावेळी रडत होता, त्यावेळी मनुष्य त्याच्यापाशी आला आणि त्याला म्हणला, की "काय तू का रडतोयस?" त्यावेळी त्याने आपली कथा सांगितली. त्यावेळी मनुष्याने, जो अवेअर मनुष्य होता, त्याने त्याला नमस्कार घातला. त्याने त्याचा सन्मान केला. बेसिकली द थिंग इज की आपण आपला कर्मयोग, आपला अवेअरनेस, आपलं ज्ञान जे आहे, ते आचरणात आणत पुढे-पुढे जात राहिलं पाहिजे. रादर दॅन ट्रेनिंग अदर्स, रादर दॅन त्यांचं कसं चुकतंय ते बघण्याकडे लक्ष द्यायला नको. कारण की आपण जर का आपल्या शत्रूशी, म्हणजे आपल्या इच्छांशी, आपल्या इगोशी जर का आपण सतत स्ट्रगलमध्ये राहिलो, तर हळू आपली स्पिरिच्युअल लेव्हल एलिव्हेट होईल आणि म्हणूनच जो स्वयंसिद्ध कृष्ण आहे, त्याला ओळखण्याकडे जाणे हे आपण करू शकतो. कारण काय होतं बघा, दुर्योधनाला सुद्धा, इव्हन त्या शत्रू माकडाला सुद्धा शेवटपर्यंत कळलं नाही, की सत्य काय आहे? ट्रुथ काय आहे? अंतिम सत्य काय आहे? की मी चैतन्य आहे आणि ह्या ब्रह्मांडाचा मी भाग आहे. मी केवळ निमित्त आहे जे करतोय त्यासाठी. या ट्रुथपासून, अंतिम सत्यापासून दुर्योधन लांब राहिला, तो शत्रू माकड लांब राहिला. तसंच प्रत्येक अतिस्वार्थी मनुष्य, अति तमोगुणी मनुष्य, अति सेल्फिश मनुष्य या सत्यापासून कायम दूर राहतो. आणि ज्याला व्हॉट इस इन इट फॉर मी याच्यामध्ये हे ओळखायचं आहे, की सेल्फिश जो आपला मोटिव्ह आहे किंवा सक्सेस यासोबत आपण सक्सेस अचीव्ह करण्यासाठी कुठले मीन्स वापरतोय तेही महत्वाचे आहेत. आणि ह्या प्रत्येक ॲक्शनमध्ये मला कृष्णाची साथ आहे, हा विश्वास आणि ही शरणागती जो स्वीकारतो त्यालाच हे कळतं, की कृष्ण हा स्वयंसिद्ध आहे. म्हणजे व्हॅल्यूज या स्वयंसिद्ध आहेत. त्यांना ऑलरेडी महत्त्व आहे. ते आपण बोलून, आपण चर्चा करून ते वाढणार नाही आणि ते लुप्त सुद्धा होऊ शकत नाही.